वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता बहुजन विकास आघाडीने प्रचाराचे धुरा आकायला सुरुवात केलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या मोर्यानगर या परिसरामध्ये आहोत। सोसायटीमध्ये जाऊ मतदारांची भेटीगाठी सुरू आहेत। आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आणि प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार राजू पाटील आहेत। सर, काय सांगणार, कशा पद्धतीने आपला प्रचार सुरू आहे? प्रचार डोर टू डोर आम्ही चालू केलेला आहे। 99% लोक जनता आम्हाला इकडे ओळखते आणि त्यांचं समर्थन आमच्या सोबत आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही डोर टू डोर आता फिरत आहोत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो। कोणते कोणते मुद्दे घेऊन आपण लोकांपर्यंत जात आहेत? आम्ही मुद्दे घेण्यापेक्षा जनतेचे काय मुद्दे आहेत हे जनता आम्हाला सांगते, कारण त्यांची आमच्याकडनं जी अपेक्षा आहे ते मॅक्झिमम आम्ही पूर्ण केलेली आहे आणि त्यांच्या आता अपेक्षा काय हे आम्ही विचारण्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी फिरत आहोत। निश्चितच आपल्यासोबत दुसरे देखील उमेदवार आहेत। सर, काय सांगाल, आपण प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, याआधी देखील आपण नगरसेवक राहिलेले आहेत, कसा प्रचार आहे? आमचा घरोघरी प्रचार चालू आहे। आम्ही प्रत्येक मतदाराला भेटतोय, प्रत्येक मतदाराला आम्हाला चांगला प्रतिसाद देतोय, कारण बरेच वर्षापासून जी त्यांची आमची ओळख आहे, वेगवेगळ्या कामांसाठी ते येऊन गेलेले आहे आणि त्यांच्या आपण कामांची पूर्तता केलेली आहे, त्यामुळे मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आम्हाला सुद्धा तेवढाच उत्साह वाढत जात आहे। कसा विश्वास आहे? 100%, कारण लोकांच्या उपयोगी पडणारी आम्ही सर्व मंडळी आहे, सतत संपर्कात आहे, त्यामुळे विश्वास 100%। आता भारतीय जनता पार्टी महायुतीकडून मोठी कंबर कसलेली आहे आणि काठीची टक्कर एक बहुजन विकास आघाडी आणि महायुतीमध्ये होते, आव्हान आहे? एक लक्षात घ्या, कुठल्याही ठिकाणी जेव्हा रिंगणात उतरल्यानंतर समोरचा प्रतिस्पर्धी असतो, पण आम्हाला कुठे काठीची टक्कर जाणवत नाहीये, कारण आम्ही पहिल्यापासून लोकांच्या, त्यामुळे आम्हाला नवीन नवीन काही इंट्रोडक्शन द्यायला लागत नाही आणि लोक ओळखत आहेत। निश्चितच आपल्या सोबत महिला उमेदवार देखील आहेत। ताई, काय सांगाल, तुम्ही 4 मधून कोणत्या गटामधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, काय विश्वास आहे तुम्हाला? मी 4 मधून रिझर्वेशन आहे माझं, ओबीसी महिला, आणि मी प्रथमच नगरसेविका पदासाठी उभी आहे। पण मी नवीन असली तरी कार्यकर्ता म्हणून मी जुनीच आहे, त्यामुळे आमच्या बहुजन विकास आघाडीचा सगळीकडे जोर आहे आणि आम्हाला विश्वास आहे की लोक आमच्या पाठीशी आहेत आणि आम्ही गेल्यावर समोरून आम्हाला सांगतात तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, त्यामुळे विजय हा आमचा निश्चितच आहे। निश्चित आपल्या सोबत दुसऱ्या देखील उमेदवार आहेत ज्या की पहिल्या महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत। काय क्या बताओगे आप, किस तरह का माहौल बहुत अच्छा है और जिस तरह से हम लोग प्रचार कर रहे हैं और हर घर में जा रहे हैं, वहाँ से लोगों का भी उत्साह हमारी तरफ जो बढ़ रहा है, इसीलिए हमें रोज एक ऐसे लग रहा है जैसे हम हर रोज एक जीत के तरफ बढ़ रहे हैं। हमारी जीत नक्की है, 100% नक्की है, क्योंकि हमारे साथ जनता है, जनता का विश्वास है और हमारे साथ 35 से नहीं उल्टा उससे पहले 40 साल से बहुजन विकास आघाड़ी, उसके बाद पहले वो कांग्रेस में, उसके बाद बहुजन विकास आघाड़ी अप्पा की खुद की लोक हितेंद्र ठाकुर ने अपनी एक जो बनाई है और अपना छाप छोड़ी है जनता के ऊपर, कहीं ना कहीं उसका हमें फल जरूर मिलेगा और हमारी जीत नक्की है। 35 साल के काम हमारे साथ। आपल्यासोबत युवा कार्यकर्ते देखील आहेत, काय सांगाल, आपण कशा पद्धतीने प्रचार यंत्रणेमध्ये उतरलात? मुळात तर ही बहुजन विकास आघाडी आणि महायुतीचं म्हटलं जातं, याची लढाई म्हटली जाते, मुळात ही लढाई नसून ही अस्तित्वाची लढाई नाहीये। बहुजन विकास आघाडीला कुठेही आपलं अस्तित्व सिद्ध करायचं नाहीये। बहुजन विकास आघाडी हा स्थानिक पक्ष आहे आणि गेल्या 30 वर्षापासून वसई विरारमध्ये त्यांची सत्ता आहे। वसई विरारमध्ये असं एकही काम नसेल, म्हणजे पाणी असेल, रस्ते असेल, विकास झाले, या सगळ्यामध्ये बहुजन विकास आघाडी अग्रेसर राहिली आहे आणि यावेळेस सुद्धा लोकांचा विश्वास हा बहुजन विकास आघाडीच्या बाजूनेच राहणार, एवढा विश्वास आहे। निश्चितच जर बघितलं असाल तर सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा विजय होणार असल्याचं देखील वक्तव्य करण्यात येत आहे। संदीप गायकवाड, एपीएस मराठी, विरार। नमस्कार। तुम्हाला जास्ती मत द्यायचं अधिकार, तुम्ही जास्त जेवढे देतील 4 माणसं असते। अच्छा, चौघात नाही धरून दाखवायचं।